आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। पुतळा आगमन सोहळ्यासाठी उदगाव परिसरातील शेकडो भीमसैनिक येणार। उदगाव येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद। जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उदगाव येथील श्रीराम मंदिर येथे सर्व समाज बांधवांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत आगमन सोहळ्यासाठी उदगावसह परिसरातून शेकडो भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार यावेळी झालेल्या बैठकीत करण्यात आला। गेल्या 50 ते 60 वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता। मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात घेण्याचा निर्णय घेण्यात आला। यांच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात नवचैतन्य पसरले आहे। उदगाव येथील बैठकीत पुतळा समन्वयक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून प्रत्येक गावातील भीमसैनिकांनी या सोहळ्यात सक्रियपणे सहभागी व्हावे। त्यांनी म्हटले की जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होती। ही मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होत आहे। ज्येष्ठ नेते बाळासाहेब कांबळे आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमज्योत परिक्रमा काढली जाणार आहे। ही परिक्रमा प्रत्येक गावात जाईल, तिचे स्वागत उत्साहात होईल। 28 तारखेला होणाऱ्या आगमन सोहळ्यात प्रत्येक भीमसैनिकाने कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात संजय सासणे यांनी सांगितले की जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येणे ही अभिमानाची गोष्ट आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आहे। यावेळी विशाल भरमे यांनी मनोगत व्यक्त केले। बैठकीत सर्वांनी मिळून आगमन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। बैठकीत उपस्थितांनी पुतळा आगमन सोहळ्यासाठी उत्साहाने तयारी सुरू असल्याचे सांगितले आणि प्रत्येक भीमसैनिकाने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले। या बैठकीत उदगावसह परिसरातील बौद्ध समाज, चर्मकार समाज आणि मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।